मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत विमर्शन राजाची कथा अध्याय 4। जर कोणी माझ्या चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राइब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावातून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात, आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा। भरपूर गावाच्या तुमच्या कमेंट्स आल्या, धन्यवाद, थँक्स। कोणी स्वयंपाक करता करता सुद्धा माझा व्हिडिओ लावून देतो, कमेंट्स आलेले आहे। तर स्वयंपाक करता करता जर व्हिडिओ लावला तर अतिउत्तम। मी सुद्धा माझाच व्हिडिओ स्वतः रेकॉर्डिंग तर माझी होऊनच जाते, पण स्वयंपाक करता करता मी माझा स्वतःचा व्हिडिओ मी सुद्धा श्रवण परत करते। जितक्या वेळा आपण शिवाचे गुणगान श्रवण केले तेवढे आपल्याला पुण्यफळाची प्राप्ती होते, सर्व दोषांपासून मुक्तता मिळते, सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि आपल्या घरात सुख समृद्धी शांती पैसा अडका बरकती नांदते। अशा या शिवाच्या गुणगान करायला जेवढा वेळ भेटेल तेवढा आपण करून घ्यावं आणि आपले जीवन सार्थक करावे। अशा या शिवलीला अमृताच्या कथा अमृतमयी आहे, आपल्या हृदयाला हृदय स्पर्श करून घेणाऱ्या आणि आत्मामध्ये परमात्मा वास करणाऱ्या या कथा यांचे कितीही मी म्हणजे तारीफ केली, कितीही त्यांचे केले गुणगान तरी पण कमीच आहे। तर अशा या कथांसाठी लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करावे। श्री गणेशाय नमो नमः। विमर्शन राजाची कथा 4। श्री गणेशाय नमो नमः। श्री शंकराचे गुण फार फार अगम्य आहेत। तो उदार महादेव केवळ भक्ताचा भुकेला आहे, तो त्याची भक्ती करणाऱ्या भक्तांसाठी कुठेही प्रकट होतो। त्याविषयीची एक कथा सूत आपल्या भक्तांना सांगतात। पूर्वी विमर्शन नावाचा राजा किरात देशात राज्य करीत होता। राजा अतिशय पराक्रमी शूर होता, अतिशय बलाढ्य शत्रू त्याच्यासमोर थरथर कापत असत। कधीही रानात जाऊन मनसोक्त शिकार करावी आणि भय मंदिराक्षी मद्य यांच्या सहवासात सारी रात्र घालवावी असा त्याचा दैनंदिन कार्यक्रम असे। अतिशय सुंदर स्त्री, मग ती कोणत्याही जातीची असो, ती त्याला उपभोगण्यास हवी असे। विमर्शन राजात एक गुण मात्र होता, तो परम असा शिवभक्त होता। पापी अनेक करत होता पण शिवाची सुद्धा भक्ती करत होता। रोज श्री शंकराची तो षोडोपचारे पूजा न चुकता करीत असे। त्याच्या पटराणीचे नाव होते कुमुदंती असे होते। ती दिसण्यास अतिशय सुंदर होती, तसे चतुर होती आणि पतीवर तिचे अतिशय जीवापाड असे प्रेम होते। राजाही तिला नेहमीच योग्य तो मान देत असे व तिचे म्हणणे ऐकत असे। असेच एके दिवशी रात्री आपल्या महलात राजा विमर्शन आपल्या राणीसह गप्पा मारीत बसला होता। दोघं गप्पा मारता मारता एवढ्यात राणीने विचारले, नाथ, मी आपणास एक प्रश्न विचारू का? आपण खरं खरं उत्तर मात्र दिलं पाहिजे। विचारा ना, मी कधी तुझ्याशी खोटं बोलतो का? राजा म्हणाला, तुम्ही भगवान शिवाची नेहमी पूजा करता, शिवरात्री करता, सोमवार प्रदोष उपासे श्रद्धेने करतात आणि भक्ताचे शिवचे तुम्ही परम भक्त आहात। नित्यनेमाने शिवाचे भजन कीर्तन करून त्या दिवशी जागरण करतात, भक्तिभावाने शिवकथासुद्धा ऐकतात। राणीला मध्येच थांबवत राजा तिला म्हणाला, मी पहिल्यापासून शंकराचा भक्त आहे राणी, ते तुला चांगले माहीत आहे ना। पण असे असून सुद्धा तुमच्या हातून रोज अनेक पातके होतात, हत्या होतात, अधर्म होतो, हे कसं काय बरं? तुम्ही शिवाचे भक्त पण आहात, पण तरी पण तुमच्या हातून पाप का होत राहतात, पाप का घडत राहतो? तेव्हा गंभीरपणे राजा म्हणाला, देवी, मला पूर्वजन्माची एक आठवण आहे। मागील जन्मी पंपा नावाच्या नगरात मी कुत्रा होतो। काहीतरी मिळेल या आशेने शिव मंदिराच्या दारात आशेने मी उभा होतो। तो दिवस महाशिवरात्रीचा होता आणि म्हणून तेथून भक्तांकडून अतिशय भक्तीने शंकराची महापूजा चालली होती। मी बारकाईने ती सर्व पूजा पाहिली। तेवढ्यात एका सेवकाने मला पाहिले आणि त्या राजसेवकाने माझ्या पाठीत जोराने काठी मारली। मी उजवीकडे पळत जाऊन वळून मंदिराला प्रदक्षिणा घालत तसाच पळत पळत येऊन खाण्याच्या लालसेने पुन्हा मंदिरासमोर उभा राहिलो। पुन्हा माझ्या पाठीत काठी बसली। मी पुन्हा देवळाच्या उजवीकडे पळालो व मंदिराला प्रदक्षिणा घालून आशेने पुढे येऊन उभा राहिलो। अशा न कळत मी प्रदक्षिणा घातल्या आणि खाण्यास काही मिळण्याच्या आशेतून मनातून आशा जात नव्हती। शेवटी दमून धापा टाकत मंदिरासमोर बसलो। कितीही मारले तरी मी जात नाही हे पाहून एका राजसेवकाला राग आला व त्याने मला बाण मारला। बाण वर्मी लागला होता, त्यामुळे शंकराच्या पिंडीकडे बघत बघत मी तेथेच प्राण सोडला। खरे म्हणजे त्या नकळत घडलेल्या पुण्याईने मला आज राजदेह प्राप्त झाला आहे, परंतु श्वानाचे काही गुण, मागच्या जन्माचे काही गुण माझ्यात शिल्लक आहेत। मला मी जे करत आहे, जे वागत आहे ते मला कळत आहे, पण मी तरीही आपोआप असे वाईट वर्तन माझ्या हातून घडून जाते। बरं ते जाऊ दे, मी मागच्या जन्मी कोण होतो सांगा बरं, राणीने लाडीकपणे राजाला विचारले।
तू ना एक पूर्वी कबुतरी होतीस. राणी कुमुदंतीकडे पाहत राजा विमर्शन म्हणाला, असा मग मला हा जन्म राणीचा कसा मिळाला? तोंडात मांसाचा तुकडा धरत उडत उडत तू खाली चाललीस होती. तेवढ्याच तुझ्या मांसाची अपेक्षा धरून एक ससाना तुझा पाठलाग करू लागला. समोरच शंकराचे एक मंदिर होते. त्या ससाण्याला चुकवण्यासाठी तू देवळाच्या भोवती उजवीकडून 3 प्रदक्षिणा घातल्या. पण थोड्या वेळाने तू पूर्णपणे थकून गेली. तुझी ताकद त्याच्यापुढे फार फार कमी पडली होती आणि ससाण्याने तुझ्यावर एकदम झडप घालून तुला ठार मारले. तुझे मृतकलेवर ते शिवमंदिरासमोर पडले आणि त्या पुण्याईने तू या जन्मात राणी झालीस. राजाच्या बोलण्याकडे लक्ष देऊन एकाग्रतेने राणी कुमुदंती हे सर्व ऐकत होती. नंतर तिने राजाला विचारले, नाथ, या जन्मानंतर आपल्याला कोणता जन्म मिळेल ते आपण मला सांगू शकाल का? आपल्याला भूत भविष्य सर्व काही ज्ञात आहे म्हणून विचारते. हे सुंदरी, मी पुढील जन्मी पुन्हा मानव योनीत जन्म घेऊन सिंधू देशाचा राजा होणार आहे. तू सुद्धा मानव योनीत जन्म घेणार आहेत, पण जया नावाची राजकन्या होणार आहे आणि त्या जन्मात सुद्धा आपल्या दोघांचा विवाह होईल. या जन्मानंतर मी सौराष्ट्रात जन्म घेईन, तू कलिंग देशात जन्म घेईन, मलाच आपल्या पती म्हणून पुन्हा एकदा माळ घालशील. 4थ्या जन्मात मी गांधार देशात जन्म घेईन, पण तू मगध देशात जन्म घेशील आणि त्याही वेळी माझ्याशी तुझा विवाह होईल. 5व्या जन्मात मी अवंतीचा राजा होईन आणि तू दार्श राजाची कन्या होऊन माझी प्रिय पत्नी होशील. 6व्या जन्मात मी अनंतधिपती होईन आणि तू ययाती राजाची अतिशय सुंदर गुणवान मुलगी म्हणून जन्म घेशील. त्या जन्मात सुद्धा आपला विवाह होईल. 7व्या जन्मात मी पांड्य राजा होईल आणि तू पदम राजकन्या वसुमती होशील, माझ्या सहचरणी होशील. त्या जन्मात मी अपार अशी कीर्ती संपादन करीन. मी पराक्रमाने धर्म वाढवीन, बलाढ्य अशा शत्रूचा पराभव करेन, नेहमी शिवभजनात रंगून जाईन. मला वार्धक्य प्राप्त झाल्यानंतर वानप्रस्ताव स्वीकार करून पुत्राला राज्य देऊन मी तप करण्यासाठी वनात जाईन. त्यावेळी मी शेवटपदीच्या दीक्षा घेईन आणि या जन्मातील मृत्यूनंतर मला तुझ्यासह कैलास पर्वतावर भगवान शंकराच्या पायाशी गावन असे स्थान मिळेल. राणीला राजाने सांगितलेले सर्व ऐकून फार आनंद झाला. तिने श्री शंकराला मनोभावे नमस्कार केला, मनात प्रार्थना केली. शौनिक व इतर ऋषींना कथा सांगता सांगता सूत म्हणाले, तेव्हा विमर्शन राजाने सांगितल्याप्रमाणे सर्व जन्म घेऊन शेवटी राजा अप्रायी आणि अक्षय अशा शिवपदाशी गेला. असा हा शिवभजनाचा फार मोठा महिमा आहे. वेदशास्त्रे सुद्धा या महिम्याचे यथार्थ वर्णन करू शकत नाही. अशा या श्रेष्ठ शिवाचे गुणगान ऐकून, त्यांची अगाध लीला ऐकून ज्याचे हृदय भरून येत नाही, डोळ्याने आनंदाश्रू वाहत नाही, त्याचे जीने खरोखर व्यर्थ आहे असे समजावे. असा माणूस या मृत्यूलोकी जगला काय आणि मेला काय सारखे समजावे. लाभकारक शिवनाम कधी न घेणारे असे दुरात्मा जगात नसलेलेच बरे. भगवान शिवाची अर्थात शंकराची मोती सांगणारी आणखी एक कथा आहे. पूर्वी उज्जैनी नगरी येथे चंद्रसेन नावाचा एक राजा राज्य करीत होता. 12 ज्योतिर्लिंगांपैकी उज्जैनीला महाकालेश्वराचे जो नित्यनेमाने आणि अगदी मनोभावे पूजा करीत असे. नेहमी अतिशय काटेकोर न्यायाने आपले राज्य चालवत असे. त्यामुळे त्याची सारी प्रजा आनंदात होती. राजाचा एक जिवलग मित्र होता. त्याचे नाव होते मणिभद्र. राजाचे त्याच्यावर पाठच्या भावापेक्षा सुद्धा फार प्रेम होते. चतुर आणि सच्चा मित्र, उदार आणि भाविक असणारा शिष्य, सुंदर आणि पतिव्रता स्त्री, भाग्यवान नम्रपुत्र, हुशार आणि उत्तम वक्तृत्व असलेला वक्ता असे सुंदर योग घडून येण्यासाठी चांगले पूर्वसंचित असावे लागते. अर्थात पूर्वजन्मेचे पुण्य भरपूर प्रमाणात असावे लागते. चंद्रसेन राजाचे पूर्वजन्माचे पुण्य फार मोठे होते, म्हणून तर त्याला मणिभद्रासारखा उत्तम मित्र मिळाला होता. मणिभद्राने एक अतिशय अमूल्य मणी चंद्रसेन राजाला आणून दिला होता. तो मणी चंद्रासारखा अत्यंत तेजस्वी होता. अष्टधातूचा त्याला स्पर्श झाला की लगेचच त्याचे 52 कशी सोने बनत असे. साप, वाघ, चोर चंद्रसेन राजाचे राज्य सोडून त्या मण्याच्या सामर्थ्याने राजाच्या बाहेर पडून गेले होते. माणसाला त्या दिव्य मण्याचे दर्शन झाले की त्याच्या सर्व रोगांचा नाश होत असे. चंद्रसेन राजाजवळ तो बहुमूल्य बहुगुणी असा मणी होता. त्यामुळे दुष्कर, अवर्षण, शोक आणि दारिद्र्य त्याच्या राज्यात राहिलेले नव्हते. तो मणी स्वतःच्या गळ्यात घातल्यानंतर राजा त्याच्या दिव्य तेजाने न्हात असे आणि कुठल्याही युद्धात त्याला कधीही अपयश येत नसे. जे त्याच्याशी वैर धरून त्याच्याशी लढायला येत असे ते चांगले मित्र बनत असे.
मण्याच्या सामर्थ्याने राजाचे आयुष्य, आरोग्य, राज्य, ऐश्वर्य, धनसंपदा दिवसेंदिवस वाढत चालली होती. चंद्रसेन राजा आधीपासून 64 विद्या कलांमध्ये निपुण झालेला होता. तो नेहमी शिवभजनात दंग झालेला होता. तो अतिशय चतुर होता. एवढ्या मोठ्या राज ऐश्वर्यात राहूनही तो सरोवरातील कमलाप्रमाणे अलिप्त होता. वैराग्य सरोवरातील तपस्व्याप्रमाणे त्याचे जीवन निर्मळ आणि स्वच्छ होते. तो अतिशय ज्ञानी झाला होता आणि चंद्रसेन राजाचे ह्या अपार असे वैभव पाहून पृथ्वीवरचे इतर अनेक राजे त्याचे द्वेष करीत होते, त्याचा मत्सर करीत होते, त्याच्या भाग्याचा ते सर्वजण हेवा करीत होते. तेव्हा त्या सर्व राजांनी आपली एकी केली आणि आपला एक पक्ष निर्माण केला. सर्वांनी आपले सैन्य एकत्र केले आणि उज्जैन नगराला सर्वांनी मिळून एकत्रितपणे वेढा घातला. नंतर त्यांनी आपला एक दूत चंद्रसेन राजाकडे धाडला. विष्णूच्या गळ्यात असणाऱ्या कौस्तुभ मण्याप्रमाणे दिसणारा आणि अत्यंत तेजस्वी चंद्राप्रमाणे प्रकाश देणारा तो मणी तू आम्हाला दे. दूताने चंद्रसेन राजाकडे घेऊन येऊन त्याला हा निरोप सांगितला. राजाला मनातून फार वाईट वाटले. अमुक वस्तूचा आपल्याजवळ संग्रह करणे म्हणजे अनर्थाला आमंत्रण दिल्यासारखे होते. ते त्याला आता जाणवले होते. अतिधन, अतिविद्या, अतिप्रीती, अतिभोग, अतिभूषण म्हणजे संकटे येण्याची कारणे असतात. राजा अशा तऱ्हेने विचार करीत होता. आता काय काय बरे करावे. दूताने सांगितल्याप्रमाणे जर मणी देऊन टाकावा तर आपण क्षत्रिय धर्माचे पालन केले नाही असे समजून जाऊन युद्धाला घाबरले असे होईल. न द्यावा तर युद्ध होऊन यामध्ये उगाच दोन्हीकडून सैन्य मृत्युमुखी पडतील. मग काय करावे राजाला सुचेना. शेवटी त्याने आपला सारा भार स्वामी महाकालेश्वरावर घालवायचे ठरवले. तो करुणाचा सागर, दिनाचा रक्षण करणारा, जगताचा उद्धार करणारा, भक्तांना अभय देणारा, पार्वती देवीचा प्राणसखा स्वामी महाकालेश्वर जे काय करतील ते करू दे असे म्हणून त्याने विधिवत महाकालेश्वराची पूजा करण्याचे ठरवले. पूजा साहित्य आणले, मागवले व महाकालेश्वराच्या मंदिरात गेला. त्याने षोडोपचारे पूजा करायला सुरुवात केली. आपल्या मनातील सर्व चिंता सोडून चंद्रसेन राजा महाकालेश्वराच्या मंदिरामध्ये भगवान शंकराची पूजा मनोभावे करू लागला. इकडे त्याच्या प्रधानांनी आपल्या सैन्याला, राज्याला वेढा घातला आणि राजाच्या सैन्याशी युद्ध करायला हुकूम दिला. हर हर महादेव अशी गर्जना करत सैन्य बाहेर पडले. दोघांच्यात सैन्य घनघोर युद्ध सुरू झाले. भयंकर घडघडणाऱ्या तोफांचा आवाज, एकमेकांशी भिडभिडणाऱ्या तलवाराचा खणखणाट, रणभूमीत सर्वत्र धावणाऱ्या घोड्यांचा टापाचा आवाज, सर्व वातावरण भरले. राजा चंद्रसेन मात्र महाकालेश्वराच्या मंदिरात शंकराचे ध्यान करीत स्वस्थ बसला होता. महाकालेश्वरावर त्याचा पूर्ण विश्वास होता. देवळाच्या दारात मंगलवाद्य वाजवित होते. अनेक नागरिक राजाची पूजा बघत मंदिरासमोर उभे होते. तेथेच मंदिराच्या एका कोपऱ्यात गवळीवाड्यातील एक तरुण विधवा स्त्री आपल्या लहान 6 वर्षाच्या मुलाला कडेवर घेऊन पूजा बघत उभी राहिली होती. तिच्या कडेवरचा छोटा मुलगा राजाकडे सारखा टक लावून पाहत होता. जरा वेळ थांबून घरी काम पडले असल्याने ती गोप स्त्री आपल्या घरी आली. मुलाला खेळायला घराबाहेर सोडून ती घरातले काम भराभरा आटपू लागली. खेळणाऱ्या बाळाने शंकराच्या लिंगासारखा दिसणारा एक दगड शोधला. मातीचा ढीग करून त्यावर त्याने तो दगड शिवप्रतिमा म्हणून स्थापन केला. बिचारा तेथे एकटाच खेळत होता. लहान लहान दगड त्याने वेचून आणून जवळ ठेवले आणि राजाप्रमाणे पद्मासन घालून त्याच्या समोर बसला. राजा कशी पूजा करीत होता ते नीट आठवून तो पूजा करू लागला. त्याच्याजवळ पूजेसाठी लागणारे धूप, दीप, नैवेद्य, पंचामृत यापैकी काहीच नव्हते. त्यापैकी ते छोटे छोटे दगड स्थापलेल्या शिवलिंगाला तो वाहत होता. त्याच्याजवळ होती फक्त श्रद्धा आणि विश्वास. शेजारीच गवतात उगवलेली रानटी फुलं आणून शंकराला वाहिली. मंत्र, ध्यान, आसन यापैकी त्याला काहीच ठाऊक नव्हते. पण तो जी शंकराची पूजा करीत होता ती अगदी मनापासून करीत होता. शेवटी डोळे झाकून त्याने ध्यान सुरू केले. हर सांब सदा शिवाय नमः, हर सांब सदा शिवाय नमः, ओम नमः शिवाय नमः, ओम नमः शिवाय नमः असा जप त्याने आपल्या तोंडाने सुरू केला. इकडे त्याची आई स्वयंपाक करून तयार झाली होती आणि ती आता त्याला जेवायला हाका मारत होती. पण हा बाळ शंकराचे स्मरण आणि ध्यान करण्यात अगदी दंग झाला होता. त्याला आईने मारलेली हाक ऐकून आली नाही. तेव्हा ती गोपस्त्री रागारागाने घराबाहेर आली. बघते तो काय, आपला बाळ मातीच्या ढिगासमोर हात जोडून बसला आहे आणि हर साम सदा शिवाय नमः हा जप करत आहे. बाळा, हे बाळ्या, तू हे काय नवीन खूळ काढले आहेस आज? चल पाहू आधी जेवायला, मला दुसरी खूप कामं आहेत, चल उठ. पण बाळ आपल्या बसल्या जागेवरून हलला नाही, चालला नाही, डुलला नाही. तेव्हा त्या स्त्रीला खूप राग आला, त्याच्या आईला खूप राग आला व तिने त्याची मांडलेली ती पूर्ण पूजा उधळून टाकले. त्याला 2 रट्टे दिले, केस फोडून त्याला चांगले मारले, डोके हलवले आणि ए वेड्या, आता काय चालू आहे तुझं? आधी उठ
चल पाहू घरात. बाळाने डोळे उघडून समोर पाहिले. आपल्या समोरची आपण केलेली पूजा पूर्णपणे उधळली गेली आहे हे लक्षात येताच त्याला फार दुःख झाले आणि तो रडून रडून त्यामुळे तो बेशुद्ध पडला. हे सारे बाळाचे ढोंग आहे असे त्याच्या आईला वाटले. त्यामुळे त्याच्याकडे लक्ष न देता त्याला शिव्या देत ती घरात गेली. जेवून घेतली आणि फाटकी गोधडी पांघरून गवताच्या ढिगावर बिछाण्यावर झोपून गेली. इकडे आपण मांडलेली पूजा उधळल्यामुळे बाळ शंकराच्या नावाचा जप करीत करीत रडत होता. त्याच्या मनातील निष्पाप निर्मळ भक्ती श्रद्धा बघून शंकर खूप प्रसन्न झाले. त्याबरोबर त्या गवताच्या झोपडीत तो बसला होता. ती झोपडी गुप्तपणे होऊन जागेवर रत्नांनी मळवलेले सुंदर शिवमंदिर बनले होते. कळस हिरे माणिकांच्या तेजाने जगमगत होता. मंदिराला असलेली चारी दारे सोन्याची झाली होती. त्याच्यावर अप्रतिम अशी रत्नाची कलाकसूर केलेली होती. मध्ये स्फटिकाचे शुभ्र शिवलिंग होते. चंद्रापेक्षाही त्याचे तेज जास्त झळकळत होते. बाळाचे डोळे उघडून पाहिले. त्याच्यासमोर सुवर्णांच्या तबकात पूजेची मस्त तयारी झालेली आणि जयंत तयारी करून ठेवली होती. हा चमत्कार पाहून बाळ आनंदाने नाचू लागला. त्याने विधियुक्त शंकराची पूजा केली. फुले वाहिली, बेल वाहिला, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप केला. बाळ तेथेच नृत्य करायला लागला. त्याच्या या भक्तीने शंकर अधिक प्रसन्न झाले. शंकरांनी प्रसन्न होऊन बाळाला म्हटले, बाळा, मी तुला प्रसन्न झालो आहे. काय हवं असेल ते वर मागून घे माझ्याकडून तुझ्यासाठी. शंकराने नम्रपणे प्रणाम करून बाळ म्हणाला माझ्या आईने तुमची पूजा उधळून टाकली म्हणून तिच्यावर रागू नकोस. तिला क्षमा कर. तथास्तु, शंकर म्हणाले. पण देवा, जरा थांब. मी आईला तुझ्या दर्शनासाठी घेऊन येतो. आणि असे म्हणून बाळ आपल्या झोपडीकडे पळाला. पण आता त्याचेच घर त्याला ओळखू आले नाही. अगदी एखाद्या श्रीमंताच्या महालासारखे त्याचे घर सुंदर झालेले होते, सजले होते. एक अतिशय सुंदर सुशोभित मंचकावर शांतपणे त्याची आई झोपली होती. बाळाने आईला उठवले. ती गोपस्त्री जागे होऊन पाहते तर काय, तिला फार आश्चर्य वाटले. आपल्या भोवती राजमहल. तिने समोरच्या आरशात नजर टाकली. तिचे मूळ रूप जाऊन अगदी पद्मिनीसारखी सुंदर स्त्री होती. तिच्या अंगावर सुवर्णांचे, रत्नांचे, माणिक मोत्यांचे अलंकार झळकत होते. हे आश्चर्यचकित झाली होती ते बघून. बाळाने आपल्या आईचा हात धरला. तिला बाहेर ओढत आणले. आई, चल ना, शंकराच्या दर्शनाला चल ना ग. बाळाला उचलून हृदयाशी धरत ती गोपस्त्री बाहेर आली. तिने शंकराचे दर्शन घेतले आणि ती नवल घडल्याची बातमी राजाला सांगण्यासाठी राजवाड्यात धावत गेली. तिची हकीकत ऐकून राजा फार आश्चर्यचकित झाला. सगळीकडे ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. नगरातील सर्व नागरिकांची गर्दी बाळाला बघायला जमू लागली. ही बातमी नगराबाहेर युद्धभूमीवर लढणाऱ्या शत्रूंना सुद्धा कळाली. त्याबरोबर त्याने आपल्या हातातील शत्रूंनी शस्त्रे खाली टाकली आणि चंद्रसेन राजाला निरोप पाठवला. ज्या गोप बाळाला कैलासनाथ शंकर प्रसन्न झालाय त्या बाळाला प्रत्यक्ष पाहायची आमची इच्छा आहे. आजपासून आम्ही तुमचे वैर सोडले. आम्ही तुम्हाला मित्र मानतो आणि शत्रुपणा ठेवत नाही, असा त्या रणभूमीवर युद्धावर लढणाऱ्या शत्रूंनी ही बातमी राजाला सांगितली. सर्व भार राजाने महाकालेश्वरवर सोपला होता. म्हणून आता त्या युद्धभूमीवरून शत्रूंनी हा निरोप पाठवला. राजा चंद्रसेनाला त्याच्या विरोधी लढणाऱ्या राजाचा हा निरोप समजला आणि स्वामी महाकालेश्वर आपले एक फार मोठे संकट निवारण केले याची जाणीव आता राजाला झाली. कारण राजाने सर्व भार महाकालेश्वरवर सोपला होता आणि मंत्र ध्यान जप करायला बसून गेले होते. युद्धभूमीवर लढायला पाठवून दिलेले होते आणि सारा भार महाकालेश्वरवर सोपवावा. पण महाकालेश्वराची पूजा करता करता हा लहान बाळ तेथे आला. त्याने राजाची पूजा कशी करत आहे हे बघितले आणि घरी जाऊन त्याने पण तशीच पूजा केली. पण त्या गोप बाळाला भगवान शंकर लवकर प्रसन्न झाले. भोळी भक्तीने भोळा शंकर लवकर प्रसन्न होतो. गोप बाळाजवळ त्याच्याजवळ काहीच नव्हते. पान नाही, फूल नाही, मंत्र नाही, साधना नाही, ध्यान नाही. छोटे छोटे दगडांवर दगड वाहत होता आणि त्या दगडांवर दगड वाहून मंत्र साधना सुरू केली. मन निर्मळ पवित्र आत्मा सर्व काही भोळ्या सांसदाची सेवा करत होता, भक्ती करत होता. भोळ्या भक्तीवर लवकर प्रसन्न झाला त्या गोप बाळावर आणि त्याची झोपडीचे महल झाले. आणि ही बातमी सर्व वाऱ्यासारखी सर्व दूर पसरली आणि युद्धभूमीवर बी पसरली. तर शत्रूंनी सर्व शस्त्रे खाली ठेवून राजाला निरोप दिला की आम्ही आता वैर सोडले आहे
आहे, आम्ही आता शत्रू नाही मित्र बनणार आहे, तर आम्हाला तुमच्या नगरीमध्ये येऊ द्या की 6 वर्षाच्या बाळाला महाकालेश्वराने साक्षात दर्शन दिलेले आहे, तर आम्ही सुद्धा त्या बाळाचे दर्शन घेऊ असा निरोप राजाला पाठवला. म्हणून राजाने सारा भाळ महाकालेश्वरावर सोपला होता. तर महाकालेश्वराने राजाचे हे सारे संकट हिरावून घेतले आणि राजावरचे हे जे संकट आलेले होते त्याचे निवारण केले. ही जाणीव राजाला झाली होती. कैलासनाथाला मनोभावे प्रणाम करून राजा चंद्रसेन प्रधानांबरोबर सर्व राजाचे स्वागत करायला राजधानीत असलेल्या नगरीच्या वेशी बाहेर आले. सर्वांची क्षेमकुशल विचारून त्या सर्वांचा यथायोग्य सन्मान करून मोठ्या आदराने यांच्यासह राजाने मंगलवाद्याच्या गजराव नगरीत प्रवेश केला. चंद्रसेन राजाच्या उज्जैनी नगराचे वैभव, तिचा दिमाग आणि व्यवस्थितपणा पाहून आलेले सगळे राजे थक्क होऊन गेले. सर्वजण रत्नजडित शिव मंदिरासमोर आले. त्यांनी शिवाला आदर आणि मनोभावे साष्टांग नमस्कार घातला. त्या छोट्या गोप बालकाला सर्वांनी वंदन केले. अशा तऱ्हेने शंकर प्रसन्न झाला. म्हणजे गवताची झोपडी होते, सुवर्णांचा महल बनतो आणि आपल्या शत्रू सुद्धा आपला मित्र बनतो. घरातील दासदासी अष्टसिद्धीसारखे आपण न मागता आपणास हवी असेल ती गोष्ट ताबडतोब आपल्याला मिळते आणि अग्नातले साधे सुधे वृक्ष सुद्धा कल्पतरू बनतात. मुका माणूस पंडित बनतो, पांगळा माणूस वाऱ्यासारखा धावू लागतो, जन्मांध माणूस रत्नांची परीक्षा डोळसपणे करू लागतो, मूर्ख माणूस उत्तम वक्ता बनतो, गरीबाच्या घरी भाग्यलक्ष्मी चालून येते आणि प्रयत्न करता चिंतामणी हातात येतो, त्रिभुवनात कीर्ती पसरते, अत्यंत शक्तिशाली राजे मांगलिक बनतात, जेथे जेथे खणाल तेथे तेथे धनाच्या राशी सापडतात. कसल्याही प्रकारचा फारसा अभ्यास न करता वेदांचे सार लक्षात येते असा हा शिव महिमा आहे. एकदा का शंकर प्रसन्न झाला की मग कसलाच आपल्याला तोटा होत नाही. शंकर आपला बोट पकडतो काय, शंकर आपला हात पकडतो. म्हणून तेथे भगवान शंकराची निस्वार्थपणे सेवा केली पाहिजे. तेथे जमलेले सर्वजण चंद्रसेन राजाची आणि त्या छोट्याशा गोप बाळाची स्तुती करत होते. देवळापाशी फार मोठी यात्रा झाली होती. तेवढ्यात काय झाले, रामसेवक हनुमान अचानक तेथे प्रकट झाले. तेथे असलेल्या सर्वांनी हनुमानाला आदराने नमस्कार केला. हनुमानाने त्या 6 वर्षाच्या गोप बाळाला अतिशय प्रेमाने आपल्या हृदयाशी धरले. त्याच्या मस्तकावर आपला उजवा हात ठेवून असा आशीर्वाद दिला की त्याला शिव पंचाक्षर मंत्र सांगितला. प्रत्यक्ष शंकर जणू काही स्वतःच गोप बाळाला मंत्र सांगत आहे. सोमवार, शिवरात्री, प्रदोष या व्रताची संपूर्ण साध्यता सविस्तरपणे अशी माहिती हनुमानाने त्या गोप बाळाला दिली. मारुतीच्या कृपेने गोप बाळ 14 विद्यात आणि 64 कलामध्ये निपुण झाला, पारंगत झाला. गोप बाळाला 14 विद्या आणि 64 कला फक्त गणपतीला अवगत आहेत. तर या गोप बाळाला 14 विद्या आणि 64 कला गणपती नंतर या गोप बाळाला प्राप्त झालेल्या आहेत. पुऱ्या त्रिभुवनामध्ये 64 कला फक्त गणपतीला आहेत. गणपती नंतर या 6 वर्षाच्या बालकाला हनुमानजीने साक्षात अष्टसिद्धी नवनिधीचे दाताने आशीर्वाद दिला की तुला आजपासून 64 कला अवगत राहतील, ज्या गणपतीला अवगत आहेत. फक्त सर्वांनी शंकराचा, मारुतीचा आणि श्रीकराचा अतिशय आदराने जय जयकार केला. देवांनी आकाशामधून सर्वांवर पुष्पवृष्टी केली. नंतर हनुमान श्रीकराला म्हणाला, यानंतर तुझ्या 8व्या पिढीत राजा नंद जन्मेल. त्याचा पुत्र श्री विष्णू कृष्ण रूपाने तुझ्या पोटी अवतार घेतील. त्या अवतारात शिशुपाल, कंस, कौरव वगैरे दुष्टांचा नाश करतील. सज्जनांच्या रक्षणाकरता भगवान नेहमी अशा तऱ्हेने अवतार घेत असतात. असे बोलून हनुमान जसा अचानक प्रकटला तसा गुप्त पण झाला. ज्याचा गुरु प्रत्यक्ष हनुमान त्या श्रीकराचे भाग्य आता आपण काय वर्णावे. नंतर राजा चंद्रसेनाने श्रीकराने आलेल्या त्या राजावर यथायोग्य सत्कार केला. सर्व राजे संतुष्ट होऊन वेळ विसरून परत आपापल्या नगरामध्ये निघून गेले. सोमवार, प्रदोषी व्रते सर्वजण मोठ्या भक्तिभावाने करू लागले. शिवरात्रीला मोठा उत्सव करू लागले. याचकांना भरपूर प्रमाणात यथायोग्य दान मिळू लागले. घरोघर शिवलीला अमृताचे वाचन होऊ लागले. शेवटी सर्वजण शिवपदाला जाऊन पोचले. अशा तऱ्हेने विमर्शन राजाची आणि चंद्रसेन राजाची महाकालेश्वराची ही कथा होती. हा अध्याय जो कोणी वाचेल, या कोणाला सांगेल, या कोणाला शेअर करेल, या श्रवण करेल, त्याला इष्ट संतती, भरपूर प्रमाणात संतती, धनसंपदा, भरपूर संपत्ती विनायास मिळेल. दुःख दारिद्र्य त्याचे 6 महिन्यातच आत दूर होईल. वाचणाऱ्यास, ऐकणाऱ्यास उत्तम आरोग्य लाभेल. त्याचे दीर्घायुष्य वाढेल, पतीचे दीर्घायुष्य वाढेल, अखंड सौभाग्याची प्राप्ती होईल, आपल्या मुलांच्या मान प्रतिष्ठा वाढेल, आपल्या मुलांच्या इच्छा कामना पूर्ण होतील. शिवाच्या चरणापाशी ज्याची भक्ती आहे त्याला संकटे अजिबात त्रास देत नाही. जो कोणी शिवनिंदा करतात
त्यांना महानरकात जावे लागते. विष्णूंची किंवा शंकराची निंदा करणाऱ्याला मृत्यूनंतर यम फार छळतो. म्हणून नेहमी प्रत्येकाने शिवाचे गुणगान करत असावे. तसेच प्रत्येकाने सदोसदी शिवचरणावर निष्ठा ठेवावी. अशी ही कहाणी गोप बाळाची महाकालेश्वराची कथा होती. साक्षात महाकालेश्वराची कथा, ज्याच्यावर गोप बाळावर महाकालेश्वर प्रसन्न झाला, तसा तुमच्यावर माझ्यावर प्रसन्न हो. आणि महाकालेश्वरावर माझी एवढी श्रद्धा आहे, विश्वास आहे की महाकालेश्वर खरोखर प्रसन्न करतो. प्रदोष कालावर भोळी भक्ती शिवाची प्रार्थना करावी. दिवा, धूप, दीप, अगरबत्ती, एक पाण्याचा कसा भरून शिवलिंगावर अर्पण करावं. लाल चंदन, अष्टगंधन, तांदूळ, काळी तीळ, मिरी, लोंग, पानाचा विडा, धूप, अगरबत्ती, भोग लावावे. भगवान शिव साक्षात त्यावेळेस विराजमान राहतात. पार्वती माताला अष्टसिद्धीला लक्ष्मी छानसा ताल देत असते. कुबेर ते नाचत असतात. असे आपण जसे फिलिंग्स केले, जसे आपण मनामध्ये विचार केले, तसे भगवान आपल्यासोबत विराजमान राहतात. आपला आत्मा अगदी शुद्ध राहतो. मन, साधना, ध्यान करून आपला आत्मा पवित्र होऊन जातो. पवित्र आत्म्यामध्ये भगवंताचा वास असतो आणि कधी वाईट विचार कोणाबद्दल येत नाही. कोणी आपल्याबरोबर कसंही वागो, आपण त्या व्यक्तीबरोबर चांगलेच विचार करतो. असे हे महाकालेश्वराचा आशीर्वाद आहे. म्हणून मित्रांनो, महाकालेश्वराची कथा ही अत्यंत धनसंपदा देणारी आहे, दुःख दारिद्र्य दूर करून देणारी आहे, आपल्या मुलांची प्रगती करून देणारी. आणि शिवलीला अमृताच्या कथांचे पारायण करणे म्हणजे साक्षात आपल्याला शंकराला कैलासाला फेरी मारल्याच्या पुण्यफळाची प्राप्ती होते. एवढ्या या कथा थोर आहेत. तर आवडल्या असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब अवश्य करावे. माझा आत्मविश्वास वाढावा. जय श्री महाकाल करावे. सर्वात माझी आवडती सेवा महाकालेश्वराचा आज अध्याय होता, म्हणून सर्वांनी जय श्री महाकाल कमेंट्स बॉक्समध्ये करावे. जितक्या वेळा आपण जय श्री महाकाल बोलतो, तितके आपले म्हणजे दुर्भाग्य दूर होते, पतीचे आयुष्य वाढते. जय श्री महाकाल बोलल्याने आणि लिहिल्याने पतीचे आयुष्य वाढते, मुलांचे दीर्घ आयुष्य होते. आपल्या मुलांना भरपूर प्रमाणात संतती, भरपूर प्रमाणात धनसंपदा आणि भरपूर प्रमाणात मान, प्रतिष्ठा, यश, कीर्ती वाढते. एवढी 100% गॅरंटी. फक्त पाहिजे काय? श्रद्धा आणि विश्वास. श्रद्धा आणि विश्वास राहिले तेथे मातीच्या दगडामध्ये बी भगवंत साक्षात विराजमान राहतो. हा माझा अनुभव आहे. तर सर्वांनी लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करावे आणि कमेंट्स बॉक्समध्ये जय श्री महाकाल नक्की करा. जय श्री महाकाल. मित्रांनो, शालिनी भक्ती सागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण